आता आपण मुलांना पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवणार आहोत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, आपला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत, समुद्रातील भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लाटामुळे वीज निर्माण करणे म्हणजेच काय आहे। तर आपल्याला 4 पर्याय आपण वाचून घेणार आहोत। पहिला आहे सौर ऊर्जा, दुसरा आहे पवन ऊर्जा, तिसरा आहे सागरी ऊर्जा, चौथा आहे जलविद्युत ऊर्जा। या 4 पैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सागरी ऊर्जा का जलविद्युत ऊर्जा। तर सौर ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशातून मिळते, पवन ऊर्जा म्हणजे जी आपल्याला वाऱ्यापासून मिळते, सागरी ऊर्जा म्हणजे जी आपल्या समुद्रापासून मिळते, आणि जी जलविद्युत ऊर्जा आहे जी जलापासून मिळते। मग आपलं जे योग्य उत्तर आहे सागरी ऊर्जा हे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा म्हणजे डॅश डॅश होय। कोणती आहे यांत्रिक कार्य करण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा वापर करतो आपण? स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा का ध्वनी ऊर्जा। या 4 पैकी आपले योग्य आन्सर काय असणार आहे मुलांना, आपण ते देखील बघणार आहोत। स्थितीज ऊर्जा म्हणजे ज्यामध्ये ऊर्जा साठवली जाते, गतिज ऊर्जा म्हणजे ज्यामध्ये गतीची ऊर्जा म्हणजे ज्याच्यामध्ये गती आहे किंवा त्याची ती ऊर्जा गतिमान असते, यांत्रिक ऊर्जा म्हणजे जी यंत्राच्या द्वारे जी ऊर्जा निर्माण केली त्याला यांत्रिक ऊर्जा म्हणतात, आणि ध्वनी ऊर्जा म्हणजे ध्वनीच्या मार्फत जी ऊर्जा निर्माण होते त्याला ध्वनी ऊर्जा म्हणतात। व यापैकी जी यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरलेली ऊर्जा आपलं जे योग्य उत्तर आहे यांत्रिक ऊर्जाचा आपण वापर करतो, म्हणजे त्याला आपण यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आपलं सेकंड आहे, थर्ड आहे, बल लावून जर वस्तूचे विस्थापन झाले तर ते डॅश डॅश होईल। जर बल लावून जर त्या वस्तूचे विस्थापन झाले तर काय होईल? कार्य पूर्ण होईल, क्षमता पूर्ण होईल, विस्थापन होईल का ऊर्जा होईल। या 4 पैकी आपलं काय योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, तर बल लावून जर वस्तूचे विस्थापन झाले तर ते कार्य पूर्ण होईल की ते कार्य होईल असं पण म्हणू शकतो। जर ते विस्थापन झालंच नाही तर ते कार्य पूर्ण होणार नाही, आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की बल लावून म्हणजे शक्ती किंवा ताकद लावून, बलाशिवाय कार्य हे अपुरं आहे। जर तुम्ही फक्त समजा तुम्ही एखादी पेटी घेतली आणि दोरा घेतला तर त्याचा काय उपयोग आहे काय, पण जर तुम्ही बलच लावलं नाही तर जर बल लावलं तर ते कार्य पूर्ण आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितले बल लावून जर एखाद्या वस्तूची जर विस्थापन होत असेल, ती वस्तू हलत असेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ते कार्य पूर्ण होते। म्हणून ना ऊर्जा येते, ना विस्थापन येते, ना क्षमता येते। आपलं योग्य उत्तर आहे कार्य हे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे। आता आपलं जो फोर्थ आहे, कार्य करण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन विचारली आहे मुलांना, व्याख्या विचारली आहे। मग कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? बल म्हणणार, ऊर्जा म्हणणार, व्यवस्थापन म्हणणार का कार्य म्हणणार? तर यापैकी आपले योग्य उत्तर काय आहे? कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणत आहोत? ऊर्जा म्हणत आहोत। हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे, म्हणून योग्य उत्तर आपण काय केलं आहे? क्लिक केलं आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर नेल्या, व जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतर नेलं तर ते कार्य डॅश डॅश घडेल। तर ते कार्य कोणत्या प्रकारचं घडेल? तुम्हाला 4 पर्याय आहे, अधिक घडेल, कमी अधिक घडेल, समान घडेल का सांगता येत नाही घडेल। या 4 प्रकारामध्ये आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, की साहजिक जर ते कार्य पूर्ण केलं आहे ना, त्याने जर 4 पाट्या जर 100 अंतरावर नेत आहे, तेच त्याने 2 पाट्या 200 मीटर अंतर नेल्या, म्हणजे ते कार्य अधिक जास्त झालं आहे। म्हणून आपण काय लिहिणार आहोत, की एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतर नेल्या, जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतर नेलं तरी कार्य हे अधिक घडणार आहे। आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे। आपला नेक्स्ट प्रश्न असणार आहे, पंखा चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेत होईल। जर पंखा चालू केलं तर त्याचं रूपांतर कोणत्या गोष्टीत होणार आहे? विद्युतमध्ये होईल, गतिजमध्ये होईल, उष्णतेमध्ये होईल का स्थितिजमध्ये होईल? मग याच्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? साहजिकच स्थितिजमध्ये तर होणार नाही। जर आपण पंखा चालू केला, स्थितिज म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये काय केली जाते, आपण ऊर्जा साठवली जाते त्या गोष्टीमध्ये, म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे स्थितिज हे आपलं योग्य उत्तर असणार नाही आहे। उष्णता म्हणजे आपण त्याला उष्णता देत आहोत का नाही आहे। तर पंखा चालू केल्यास आपलं जे केल्यास विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे गतिज ऊर्जेमध्ये त्याचं काय होणार आहे, ती पंखा कसा होणार आहे, स्पीडने जाणार आहे, तो फास्ट जाणार आहे। हे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, सौर चूल, सौर जलपातक या साधनामध्ये सूर्यप्रकाशातून डॅश डॅश ऊर्जा मिळवली जाते। बघा, आता ते दिले सौर चूल, हे देखील माहीत आहे, म्हणजे जे काय आहे सूर्यप्रकाशापासून मिळणारे जी ऊर्जा आहे। मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात मुलांना। मग सौर चूल म्हणजे काय आहे, की जे आपण जेवण गरम करण्यासाठी सोलार सिस्टम
आपण बोलू शकतो की ते सोलार सिस्टमचा काय उपयोग आहे. सौर चूल म्हणजे की जेवण गरम करण्यासाठी, बनवण्यासाठी त्याचा आपण वापर केला जातो. सौर जलपातक म्हणजे की जे पाणी गरम करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला आपण सौर जलपातक म्हणत आहोत. मग या गोष्टी कशावर चालतात? प्रकाशामार्फत, विद्युतमार्फत, ध्वनीमार्फत का उष्णतामार्फत? मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांनो की सौर चूल, सौर जलपातक या साधनामध्ये सूर्यप्रकाशातून विद्युत ऊर्जा मिळवली जाते. कोणती ऊर्जा मिळवली जाते? विद्युत ऊर्जा मिळवली जाते. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करत आहे त्यांना डॅश डॅश ऊर्जा म्हणत आहोत. शतकानुशतके मानव कोणत्या ऊर्जेचा वापर करत आहे? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपले योग्य उत्तर काय आहे? पारंपरिक आहे, अपारंपरिक आहे, सौर आहे का नवीकरण आहे? आता बघा इथे नीट लक्ष द्यायचं आहे. बघा इथे दिलं आहे नवीनीकरण आणि सौर आणि अपारंपरिक, म्हणजे हे तिन्ही काय आहे? एकच आहे. बरोबर आहे. बघा अपारंपरिक म्हणजे पारंपरिक नसलेला, म्हणजेच काय आहे? नवीनीकरण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नवीन आधुनिक गोष्टी आलेल्या आहेत, जॉईंट झालेल्या आहेत. बरोबर आहे. आणि सौर, सौर काय म्हणजे सोलार आहे, म्हणजे हे कशाच्या आधारावर आहे? आधुनिकरणावर आहे. आधुनिकरण म्हणजेच काय आहे? अपारंपरिक आहे, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी याच्यात लागू होत नाही. मग आपलं काय आहे? पारंपरिक. मग शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करत आहे, म्हणजे कोणत्या मुलांनो की जे गाई म्हशीचं जे शेण आहे त्याच्यापासून गवऱ्या तयार करणे आहे, लाकूड आहे, त्याचप्रमाणे डिझेल आहे, पेट्रोल आहे, रॉकेल आहे, ही काय आहे? ज्वलनाची जी उदाहरणं आहे, ऊर्जेची उदाहरणं आहेत त्याचा वापर करत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर ते असणार आहे पारंपरिक. शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करत आहे त्यांना पारंपरिक ऊर्जा स्रोत असे आपण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, ताणलेल्या धनुष्यबाणामध्ये डॅश डॅश ऊर्जा ही साठवली जाते. जो ताणलेलं धनुष्य आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते आहे मुलांनो की त्याच्यामध्ये आपण बघा यांत्रिक आहे, ध्वनी आहे, गतिज आहे आणि स्थितीज आहे. यांत्रिक, ध्वनी, गतिज आणि स्थितीज या चारीपैकी आपलं जे योग्य उत्तर आहे त्याच्यामध्ये ताणलेल्या धनुष्यबाणामध्ये स्थितीज ऊर्जा ही साठवली जाते. हे आपलं योग्य इथे आन्सर असणार आहे. चला आपण पुढे जाऊया. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, युरेनियम व थेरेनियम यासारख्या मूलद्रव्यातून डॅश डॅश तयार केली जातात. काय तयार केली जातात? युरेनियम आणि थेरेनियम यासारख्या मूलद्रव्यातून काय तयार केलं जाते? रासायनिक ऊर्जा तयार केली जाते, हरित ऊर्जा तयार केली जाते, जलविद्युत ऊर्जा केली जाते का अणु ऊर्जा केली जाते? या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे ते देखील आपण पाहू शकतो. म्हणून की बघा रासायनिक म्हणजे रसायनामार्फत जी ऊर्जा तयार केली जाते त्याला आपण रासायनिक ऊर्जा बोलतो. हरित ऊर्जा म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, धूर नाही किंवा कोणत्याही प्रकारचे जे आपल्या शरीराला हानी करणारे जे केमिकल्स आहेत, म्हणजे सोडियम मॅग्नेसाईड आहे, सोडियम सल्फर डायऑक्साईड आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, म्हणजे ती हरित ऊर्जा आहे मुलांनो. कार्बन किंवा धूर हा बाहेर पडत नाही, म्हणजेच ते काय आहे? हरित ऊर्जा आहे. त्याचप्रमाणे जलविद्युत ऊर्जा म्हणजे जलापासून जी ऊर्जा निर्माण होते त्याला जलविद्युत ऊर्जा म्हणतात. अणु ऊर्जा म्हणजेच काय? किंवा युरेनियम व थेरेनियमसारख्या मूलद्रव्यातून अणु ऊर्जा ही तयार केली जाते. युरेनियम थेरेनियम हे काय? याच्यापासून मूलद्रव्यातून काय केलं जातं? ही अणु ऊर्जा तयार केली जाते. हे आपलं काय आहे? योग्य आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केले आहेत? 10चे 10 प्रश्न उत्तर इथे केलेले आहेत. सरावाच्या मार्फत प्रश्न केले आहेत, खेळाच्या मार्फत केले आहेत, परीक्षेच्या मार्फत 10 प्रश्न, असेच सर्व प्रकारचे 10 प्रश्न आपण इथे पार पाडलेले आहेत. आणि म्हणून आपण सर्व प्रश्न सोडवले आहेत. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार. तर मुलांना आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पहिला जो आपला प्रश्न आहे, विस्थापन झाले म्हणजे काय? जो पहिला प्रश्न आहे, विस्थापन झाले म्हणजेच काय? की बल लावून जी प्रक्रिया केली जाते किंवा बल लावून त्या क्रियेचा वापर केला जातो की एखादी वस्तू ती हलणे म्हणजेच काय आहे? विस्थापन आहे. आपण देखील पाहणार आहोत वस्तूची मूळ जागा बदलणे किंवा ते बदलताना दिसणे म्हणजेच काय आहे? वस्तूची मूळ जागा. वस्तूची कोणती मूळ जागा आहे? किंवा एखादा टेबल आहे, खुर्ची आहे, एखादा बॉल आहे किंवा एखादा खोका आहे, तो आपण उचलून एका ठिकाणी जेव्हा दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपण त्याला काय बोलतो? आपण मुलांना आपण बोलत आहोत बल म्हणत आहोत. म्हणजेच त्याचं काय झालं आहे? विस्थापन झालेलं आहे. विस्थापन म्हणजे काय? की मूळ जागा बदलणे, हलणे म्हणजेच काय आहे? विस्थापन आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे विस्थापन झाले म्हणजे काय? की वस्तूची मूळ जागा बदलताना दिसणे म्हणजेच काय आहे? विस्थापन झाले आपण त्याला बोलू शकतो. आपला दुसरा प्रश्न आहे, कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करतात? कार्य मोजण्यासाठी जर कार्य हे पूर्ण झालं आहे किंवा कार्य पूर्ण होत आहे असं पण कशा
प्रकारे म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण बल आणि बलाला लागणारं विस्थापन ह्या दोन्हीचा आपण त्याच्यामध्ये काय केलं जात आहे, वापर केला जात आहे. तर अशा प्रकारे कार्य मोजण्यासाठी बल आणि बलाची विस्थापन या दोघांचाही आपण काय करत आहोत, वापर करत आहोत. बघा इथे उत्तर दिलं आहे, कार्य मोजण्यासाठी बल व बल झालेले विस्थापन या दोघांचाही आपल्याला काय करत आहे, विचार करावा लागत आहे. अशा प्रकारे आपण बघा पाहणार आहोत, कार्य मोजण्यासाठी आपल्याला बल आणि बलाचं झालेले विस्थापन यासाठी आपण कार्य मोजण्यासाठी आपण त्याचा विचार करत आहोत. आपलं जर थर्ड क्वेश्चन आहे मुलांना पाहणार, ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत. तर याप्रमाणे आपण पाहणार याचं जे उत्तर आहे, जे रासायनिक जे ऊर्जेची विविध रूपे आपण बघितली आहेत की यांत्रिक ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतो की विद्युत ऊर्जा आहे, की हे सर्व ऊर्जेची काय आहेत आपण मुलांना रूपे पाहिलेली आहे की त्या ऊर्जेचा आपण कशा प्रकारे वापर करत आहोत. आपण बघा पाहणार आहोत मुलांना. बघा इथे दिले आहेत, यांत्रिक ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे. ही सर्व कशी आहेत, प्रकाश ऊर्जेची रूपांतरे आहेत. मग यांत्रिक ऊर्जेमध्ये देखील काय आहे मुलांना, आपण पाहिलं की त्याच्यामध्ये देखील दोन प्रकार पडत आहात. तर त्याचे ते दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत, ते देखील आपण बघितले आहोत. उष्णता ऊर्जा पाहिली आहे की उष्णतेच्या मार्फत जी ऊर्जा होते ते देखील पाहिले आहे की उष्णतेच्या मार्फत जी ऊर्जा तयार होते त्याला उष्णता ऊर्जा म्हणतात. प्रकाशाच्या माध्यमातून जी ऊर्जा होते त्याला प्रकाश ऊर्जा म्हणतात. त्याचप्रमाणे ध्वनी ऊर्जा म्हणजे काय की ध्वनीच्या मार्फत जी ऊर्जा तयार त्याला ध्वनी ऊर्जा म्हणतात. रासायनाच्या मार्फत जी ऊर्जा तयार त्याला रासायनिक ऊर्जा असे बोलले जाते. विद्युतच्या मार्फत जी ऊर्जा तयार झाली विद्युत ऊर्जा असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे मला आपण बघा पाहिले आहे की यांत्रिक ऊर्जा आहे त्याचे देखील दोन रूप आहेत. त्याच्यामध्ये स्थितीची ऊर्जा आहे आणि गतीची ऊर्जा आहे. मग स्थितीची ऊर्जा म्हणजे ज्यामध्ये जी ऊर्जा आहे ती साठवली जाते त्याला स्थितीची ऊर्जा बोलतात. आणि गतीची ऊर्जा म्हणजे ज्यामध्ये जी ऊर्जा ही स्पीडनी असते, म्हणजे जसं आपण पाहू शकतो बॉल आहे, त्याचप्रमाणे आपण स्ट्रायकर आहे, त्याच्यामध्ये ही ऊर्जा काय आहे, गतीच्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार आहेत, स्थितीची ऊर्जा, गतीची ऊर्जा, उष्णता ऊर्जा. आणि त्याप्रमाणे बाकी सर्व ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, याचे आपण कशा प्रकारे त्याचा वापर देखील करत आहोत, त्याची उदाहरणं याचा सविस्तर अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे. आपला जो चौथा प्रश्न आहे, पारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात. पारंपरिक म्हणजे काय की शतकानुशतके वर्षानुवर्षे ज्या गोष्टीचा अवलंब केला आहे की ज्या गोष्टीचा साधनांचा वापर केला गेला आहे त्याला आपण काय बोलत आहोत, पारंपरिक पद्धती बोलत आहोत. बघा शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्रोताचा वापर करत आहे, जसं मी आत्ताच सांगितलं शतकानुशतके म्हणजे काय की 100 वर्षापूर्वी. शतक म्हणजे काय, 100. मग शतकानुशतके म्हणजे किती वर्ष झाली, 100 वर्षापेक्षाही जास्त. शतकानुशतके म्हणजे पारंपरिक पद्धतीने की ज्या गोष्टी वाडवडिलांकडून आलेल्या गोष्टी आहेत त्याला आपण बोलू शकतो शतकानुशतके. ज्या ऊर्जा सूत्राचा मानव वापर करत आहे त्या ऊर्जा सूत्रांना आपण काय म्हणत आहोत, पारंपरिक ऊर्जा म्हणत आहोत. मग ही ऊर्जा कोणती आहे मुलांनो, आपण सांगितलेलं आहे लाकूड आहे, कोळसा आहे, त्याचप्रमाणे डिझेल आहे, पेट्रोल आहे, त्याचप्रमाणे जे गाई आणि म्हशी आहेत त्याचं जे शेण आहे त्या शेणापासून ज्या गवऱ्या तयार केल्या जातात त्याच्यापासून आपण काय म्हणत आहोत, जी ऊर्जा निर्माण होते त्याला आपण काय बोलत आहोत, पारंपरिक ऊर्जा क्षेत्र असे आपण बोलत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात. त्या मुलांना आपण पाहणार आहोत की अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे कसं की ज्या पारंपरिक स्रोताचा उपयोग पूर्वी करत नव्हते त्याला आपण काय बोलत आहोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत बोलणार आहोत. पूर्व म्हणजे काय आहे की ज्या गोष्टी आधुनिक करण्यात येत आहे की ज्या गोष्टी नवीन गोष्टीची वाटचाल केली आहे की सूर्यप्रकाशाच्या मदतीने सोलार सिस्टमकडून आपण सौर करत आहोत, सौर जलपात करत आहोत आणि जेणेकरून आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत आहोत. ही उदाहरणं देखील आपण याच्यामध्ये पाहिलेली आहेत. बघा ज्या ऊर्जा स्रोताचा वापर पूर्वपरंपरेने करण्यात येत नव्हता त्यांना आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणणार आहोत. की ज्या पारंपरिक गोष्टीचा वापर करण्यात येत नव्हता परंपरानुसार किंवा ज्या गोष्टी शतकानुशतके ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याचा वापर आपण आधुनिक अपारंपरिक ऊर्जेमध्ये करत नाही आहोत. परिपूर्ण नवीन पद्धतीने आपण त्याचा वापर करत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्या, सोलार सिस्टम आली, सौर चूल आली, सौर जलपातक आले की ज्या आपण आधुनिकरणाच्या गोष्टीवर आपण काय करत आहोत, सुरू करतो. आणि सर्वांचं जे मूळ स्रोत आहे ते काय आहे, सूर्य आहे. या आधुनिक काळामध्ये या अपारंपरिक ऊर्जेमध्ये जो सगळ्यात मूळ स्रोत आहे तो कोण आहे, सूर्य आहे. तर अशा प्रकारे अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशाच म्हणतात, तर ज्या ऊर्जा स्रोताचा वापर परंपरेने करण्यात येत नव्हता त्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते.
आपला पुढचा प्रश्न आहे, हरित ऊर्जा कशास म्हटले जाते? तर हरित ऊर्जा कशास म्हणतात आपण पाहिले की हरित ऊर्जा कशा म्हणतात की ज्या ऊर्जा स्रोतामधून कार्बन किंवा धूर किंवा कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड निघत नाही अशा ऊर्जेला आपण काय म्हणत आहोत? हरित ऊर्जा असे आपण म्हणणार आहोत. बघा आपण इथे पाहणार आहोत, ज्या ऊर्जा स्रोताच्या वापरामधून कार्बन धूर कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाही अशा ऊर्जा स्रोतांना आपण काय म्हणत आहोत? हरित ऊर्जा असे आपण त्यांना म्हणत आहोत. कळाले मुलांना? तर हरित ऊर्जा कशाच म्हणत आहोत की ज्या ऊर्जा स्रोतातून आपल्याला काय निघत नाही? कार्बन निघत नाही, धूर निघत नाही. म्हणजे जेव्हा आपण रस्त्याच्या वाहनातून जेव्हा बाहेर जातो तेव्हा बघ आपल्याला त्याच्या गाड्यामधून वाहनातून कार्बन निघतो, धूर निघतो आणि तो धूर आपल्या शरीरात जातो, आपल्या श्वासावाटे जातो, आपल्या नाकावाटे जातो आणि त्याच्यामुळे आपलं काय होत आहे? आपल्या शरीराला आपले आजार आपल्या जे विविध प्रकारचे आजार हे सुरू झालेले असतात. आणि म्हणूनच त्यांनी सांगितले की हरित ऊर्जा म्हणजे काय आहे की अशा प्रकारचा जो कार्बन आहे किंवा धूर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड आहे, हा धूर निघत नाही जेणेकरून शरीराला परिणाम करत नाही. मग ती ऊर्जा कशी आहे? त्याला हरित ऊर्जा असे आपण म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त का करावा? की येणाऱ्या काळाची जी बचत आहे की येणाऱ्या पिढीला ही गरज पूर्ण करता येण्यासाठी की जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. बघा आपलं जे उत्तर आहे पाहणार आहोत, कारण वाढती लोकसंख्या व डिझेल पेट्रोल खनिजे नैसर्गिक वायू यांचे साठे संपून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. की वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्याला हर एक गोष्टीची आहे ती बचत करणं गरजेचं आहे. बचत करणे म्हणजेच काय? आपण त्या गोष्टीची वाढ करत आहे. मग ती अन्नाची असू दे, ती पाण्याची असू दे, ती विजेची असू दे, जे डिझेल पेट्रोलची असू दे, कोणत्याही गोष्टीची असू दे, त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत? भर पडत आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे कारण वाढती लोकसंख्या, कारण दैनंदिन लोकसंख्या ही काय होत आहे? वाढत आहे. आणि वाढती लोकसंख्येचा विचार करता येणाऱ्या जनरेशनला येणाऱ्या पिढीला आपल्याला प्रत्येकाला हर एक गोष्टीची गरज ही पूर्ण होण्यासाठी डिझेल असू दे, पेट्रोल असू दे, खनिज तेल असू दे, नैसर्गिक वायू असू दे, या सर्वांची काय आहे ते साठे संपून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. ऊर्जा बचतीचे विविध मार्ग कोणते आहेत मुलांना? आपला प्रश्न आहे की ऊर्जा कशा प्रकारे आपण काय करू शकतो? बचत करू शकतो. ऊर्जेची आपण बचत करू शकतो. गरज असल्यास दिवे लावणे, गरज नसल्यास ते दिवे बंद करणे आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करणे, या माध्यमातून आपण ऊर्जेची काय करू शकतो? बचत करू शकतो. बघा इथे दिले आहे ऊर्जेची बचत आपण करू शकतो. मग ते हर एक प्रकारची ऊर्जा आहे. कोणत्या आहे? जे घरात असलेली लाईट आहे, पंखा आहे, त्याप्रमाणे गिझर आहे, AC आहे, फॅन आहे आणि अशा प्रकारची जी माध्यम आहे, जे TV आहे, बॅटरी आहे, चार्जिंग आहे. जर चार्जिंग असल्यास पुन्हा प्रत्येकाला वाटतं की आपलं चार्जिंग 100% असणं गरजेचं आहे. तर ते 70 असेल 60 असेल तरी ओके आहे, आपण बोलू शकतो. पण अशा प्रकारे आपण विजेचे काय करू शकतो? बचत करू शकतो. गरज नसल्यास दिवे बंद करणे. जर सूर्यप्रकाश येत आहे तर आपल्याला दिवे लावायची काहीच गरज नाही आहे. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे, की दिवसभरामध्ये जे सूर्यप्रकाश आपल्याला येत आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला हवा खेळती राहत आहे, हवा देखील येत आहे, त्याच्यामुळे फॅनची देखील आपल्याला गरज नाही आहे. म्हणून जे लाईट आणि फॅन आपल्याला दिवसा शक्यतो आपण लावत नाही. एका लाईटीची तर अजिबातच गरज नाही आहे. जेव्हा 6:30 होऊन जातात, जेव्हा सूर्य मावळल्यानंतर जेव्हा थोडा अंधार पडायला लागतो, घरात अंधार येतो, तेव्हा आपण शक्यतो लाईट लावणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आपण ऊर्जा बचतीचे विविध मार्ग आपण काय करू शकतो? लावू शकतो. जर आपल्याला इस्त्री करायची ठरल्यास आपण धुवून कपडे स्वच्छ जे ओलसर असतात तेव्हा आपण वाळायला टाकले तर आपल्याला ते इस्त्रीची देखील गरज नाही की ते आपण जसेच्या तसे काय करतो? आपण घालू शकतो, वापरू शकतो. म्हणजे त्याला सुरकुत्या पडत नाहीत, घाड्या पडत नाहीत आणि त्या जे कपडे असतात ते कसे राहतात? प्लेन पद्धतीने राहतात. मग असे अनेक जे विविध मार्ग आहेत त्या पद्धतीने आपण काय करत आहोत? आपण विजेची बचत करत आहोत. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौर ऊर्जेमधून सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर केला जातो. मुलांना आपण त्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत की सौर ऊर्जेमधून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर हा सौर ऊर्जा म्हणजे काय? सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याच्या सौर ऊर्जेच्या उपकरणामध्ये त्याचा हा वापर करण्यात येत आहे. बघा आपला जो प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर हा सौर ऊर्जेत चालणाऱ्या उपकरणात
केलेला असतो. म्हणजेच काय की जी सूर्यापासून जी उष्णता मिळते, जे ती उष्णता कशाचा वापर केला जातो, सौर ऊर्जाचा वापर हा सौर ऊर्जेच्या चालणाऱ्या उपकरणामध्ये. मग ते कोणते उपकरण आहेत आपण बोलू शकतो, सौर चूल आहे, सौर जे जलपातक आहे, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. आणि म्हणून सांगितलं सौर ऊर्जेमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर हा केला जातो. कशासाठी केला जातो, तर कुठून केला जातो, सूर्यापासून केला जातो. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेला ऊर्जेचा वापर हा सौर ऊर्जेच्या चालणाऱ्या उपकरणामध्ये केला जातो. आणि म्हणून त्याचा वापर करून आपण विविध प्रकार बनवू शकतो किंवा विविध उपकरणाच्या माध्यमातून आपण त्याचा वापर करण्यात येतो. मग ती सौर चूल असू दे, सौर जलपातक असू दे, या दोन्ही वाक्याचा आपण काय करत आहोत, प्रकाराचा आपण वापर करत आहोत. जो आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, लाकूड जळते तेव्हा कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते. बघा म्हणून आपण बघत आहोत की लाकूड जळते तेव्हा कोणत्या प्रकारच्या ऊर्जेत त्याचं रूपांतर होतंय, की त्याचं प्रकाश आणि उष्णतेच्या मार्फत त्याचं काय होत असतं, रूपांतर होतं. जेव्हा ते जळत होतं एक रासायनिक प्रक्रिया त्या लाकडाच्या माध्यमातून घडत असते आणि त्याचं उष्णता आणि प्रकाश या दोन्ही माध्यमातून त्याचं रूपांतर हे होत असतं. जसं आपण म्हणत असतो की जेव्हा लाकूड जळतं तेव्हा जळत असताना ते काय करत असतं, आपल्याला उष्णता देखील देत असतं, ऊब देण्याचं ते काम करत असतं. आपण देखील बघितलं की जेव्हा थंडी असते तेव्हा थंडी असताना आपण काय करतो, लाकडाच्या अवतीभोवती आपण शेकोटी करतो आणि शेकोटी केल्यावर जे छोटे छोटे जे लाकडं आहेत ते आपण काय करतो, जाळतो आणि त्याच्या माध्यमातून आपण ऊब तयार करत असतो. आणि मग आपल्या शरीराला ती ऊब लागलेली असते आणि म्हणून ते प्रकाश आणि उष्णता आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी ज्या अंधाराला ते काय करते, दूर करते, तिकडे प्रकाश देखील निर्माण करायचं काम करते. तर बघा लाकूड जळते तेव्हा कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते, लाकूड जळले की त्यातील साठवलेले जे रासायनिक ऊर्जा आहे की त्याच्यामध्ये जे रसायनाची जी ऊर्जा आहे त्याचं रूपांतर उष्णता आणि प्रकाश या ऊर्जेत रूपांतर केले जाते. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की लाकडाचे रूपांतर हे कोणत्या प्रकारात होते, रासायनिक ऊर्जा जी त्याच्यामध्ये साठवली गेलेली आहे त्याचं रूपांतर उष्णता आणि प्रकाश या दोन्हीमध्ये होत असतं. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर या प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. या पाठातील आपण हर एक प्रश्न आपली उत्तर आपण सोडवलेले आहेत. जो आपला पाठ आहे कार्य आणि ऊर्जा, या कार्य म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय याचा आपण संबंधित अभ्यास केलेला आहोत. कार्य म्हणजे काही संकल्पना स्पष्ट केली, कार्य आणि ऊर्जा याचा असलेला जो संबंध आहे तो काय आहे, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जाची जी रूपे आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. प्रकाश ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे ध्वनी ऊर्जा आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे उष्णता ऊर्जा आहे. ऊर्जेची आपण हे अनेक प्रकारची देखील रूपं पाहिलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिले ऊर्जेचे जे स्तोत्र आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की ते स्तोत्र कोणते आहेत, आपली यांत्रिक ऊर्जा आहे. मग यांत्रिक ऊर्जेचे देखील दोन प्रकार पडतात मुलांनो, ते देखील पाहिलं आहे, स्थितीची ऊर्जा आणि गतीची ऊर्जा. आणि त्याचप्रमाणे आपण अनेक त्याची जी रूपं पाहिली आहे, जे प्रकाश ऊर्जा आहे, सागरी ऊर्जा आहे, जलविद्युत ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, या सर्व ऊर्जेचे देखील आपण मुलांनो माहिती घेतलेली आहे. या घटकाचा देखील आपण विशेषरित्या आपण अभ्यास केलेला आहे, आपण समजून घेतलेलं आहे, उदाहरणाच्या मार्फत आपण देखील जाणून घेतलेलं आहे. हरित ऊर्जा काय हे देखील जाणलेलं आहे की ज्या हरित ऊर्जामधून ज्या रासायनिक जे आपल्या मुलांना आपण पाहू शकतो कार्बन आणि धूर किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा मोनॉक्साईड निघत नाही आहे, म्हणजेच काय होतं आपल्या शरीरात ते हार्मफुल नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय बोलत आहोत, हरित ऊर्जा बोलत आहोत. मग इंधन जे ऊर्जा आहे ती विद्युत ऊर्जा आहे ती कशा प्रकारे आपण त्याचं बचत केली गेली पाहिजे याच्यात देखील आपण मुलांना आपण टॉपिक पाहिला होतो, आपण घटक समजलेला आहे की कशा प्रकारे आपण ऊर्जेची बचत करणं ही गरजेची आहे, की येणाऱ्या काळाची गरज आहे किंवा वाढती लोकसंख्येचा विचार करून आपल्याला विद्युतची बचत करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला देखील या गोष्टी मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला ज्या गोष्टीचा वापर करायचा आहे विद्युतचा, जेव्हा गरज नसेल तेव्हा आपण लाईट, फॅन, TV बंद करणं गरजेचं आहे. आपण जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर केला पाहिजे, गरज असल्यासच दिवे लावणं गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या माध्यमातून आपण काय करू शकत आहोत, आपण विद्युतची काय करत आहोत, बचत करत आहोत आणि एक प्रकारे विद्युत आपण वाढवण्याचं देखील काम करत आहोत. तर अशा प्रकारे आपण ही जी संकल्पना आहे कार्य आणि जी ऊर्जा आहे त्याचा आपण काय केले आहे, आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा बोलत आहोत. कार्य म्हणजे काम करणे आहे, की काम करण्याची क्षमता आहे त्याला आपण कार्य आपण बोलत आहोत. त्याचप्रमाणे विस्थापन म्हणजे काय ते देखील पाहिलं की जे बल आहे, बलाच्या सहाय्याने एखादी क्रिया आपण विस्थापन होते की जेव्हा एखादी कार्य आपण वस्तू एखाद्या ठिकाणाहून हलते त्याला आपण विस्थापन असं म्हणत आहोत. तर अशा प्रकारे आपण हे विविध घटकांचा आपण अभ्यास केलेला आहोत मुलांना, आपण समजून घेतलेले आहोत. कार्य म्हणजे
म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जाचे स्तोत्र आहेत ते कोणकोणते आहेत ते देखील आपण मुलांना चित्रीकरणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. त्याच्या पाठाच्या माध्यमातून आलेले मुलांनो आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरं हे देखील आपण व्यवस्थित समजून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेले आहे आणि तुम्हाला समजले आहे मला पूर्ण खात्री आहे. तर अशा प्रकारे आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये, एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.